नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 15 वर्ष पूर्ण. त्या काळ्या आठवणींच्या जखमा अजूनही ताज्याच. कामोठेसह पनवेल तालुक्याला भूकंपाचे सौम्य हादरे. भूगर्भातून आवाज होऊन भूकंप झाल्याची घटना समोर. महायुती सर्वच्या सर्व जागांवरती निवडणूक लढवणार. समन्वयाने निवडणुकीला सामोरे जाऊ. खासदार सुनील तटकरे यांचे सूचक वक्तव्य. आणि खेडमध्ये खड्ड्यात गेले रस्ते, अशी परिस्थिती. शहरातील अनेक रस्ते खड्डेमय, अपघात वाढले. पाहूया सविस्तर वृत्त. काही दिवस असे असतात जे आपल्याला नेहमी लक्षात राहतात. त्यातील काही चांगले तर काही वाईट प्रसंगही असतात. पण खरंच काळा दिवस ज्याला म्हणता येईल असा एक दिवस भारतातील प्रत्येकाच्या नशिबात आला. तो होता 26 नोव्हेंबर 2008. 15 वर्षापूर्वी नोव्हेंबरच्या 26 तारखेला मुंबईत अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. अजमल कसाब याच्यासह 10 जणांचा या हल्ल्यात सहभाग होता. मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्स, कामा हॉस्पिटल, मुंबईचा श्वास असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांच्यावरती दहशतवाद्यांनी हल्ले चढवले होते. मुंबईवरती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण होत आहेत. 26 नोव्हेंबर 2008 रोजीचा दिवस हा मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता. या दिवशी पाकिस्तानमधून आलेल्या काही दहशतवाद्यांनी मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले केले होते. यामध्ये 166 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यात मुंबईचे करोडोंचे नुकसान झाले होते. त्या जखमा आजही ताज्या आहेत. 26/11चे ते भीषण दृश्य मुंबईतील जनता कधीच विसरू शकत नाही. एकाच वेळी झालेल्या हल्ल्यांमध्ये 166 लोकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानातील 10 दहशतवाद्यांनी जवळपास 60 तास मुंबईला वेठीस धरले होते. या हल्ल्यामुळे मुंबईतील ताज, ओबेरॉय या मोठ्या हॉटेलच्या व्यवसायांचे करोडोंचे नुकसान झाले होते. मुंबईला मोठा आर्थिक फटका या हल्ल्याने बसला होता. तसंच अनेक निष्पाप लोकांचा बळी या हल्ल्यात गेला होता. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमावलेल्या सर्वांना माझे कोकणकडून भावपूर्ण श्रद्धांजली. पनवेल तालुक्यासह कामोठे शहरात आज सकाळी 9:50 आसपास सौम्य हादरे होऊन भूकंप झाल्याची घटना समोर आली. यावेळी अनेक इमारती हल्ल्याचं सांगितलं जात आहे. तसंच घरातील सामान देखील काही अंश हलताना दिसून असल्याचं नागरिकांचं मत आहे. हे हादरे येण्यापूर्वी एक मोठा आवाज देखील झाला आणि काही सेकंदासाठी भूकंप झाल्याचं जाणवलेलं आहे. मात्र हा धक्का सौम्य असल्याचं सांगितलं जात आहे. मेरा नाम डॉक्टर आर शर्मा है. मैं प्रादेशिक मौसम केंद्र कुलाबा बॉम्बे में जो स्थित है वहाँ से रिटायर्ड हुआ हूँ एज ए हेड ऑफ द ऑफिस. 2011 में रिटायर्ड हुआ और अभी कामोठे प्रतीक में रहता हूँ. आज सुबह 9:50 और 54 सेकेंड्स पर एक अर्थक्वेक हुआ है जो ऑफ महाराष्ट्र कोस्ट है, बॉम्बे के समुद्र में हुआ है और उसका लैटिट्यूड 18 डिग्री है और 72 डिग्री पर है. उसका जो एपिसेंटर है वो 15 किलोमीटर डेप्थ में है और इंटेंसिटी 2.9 है, जो माइल्ड कैटेगरी में आता है. ये इससे ज़्यादा कोई नुकसान नहीं होगा. लेकिन ये आसपास के क्षेत्र में पनवेल और इस एरिया में, नवी मुंबई काफ़ी एरिया में फेल्ट हुआ है उसको. कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या 12 गोवंशाची वाहतूक करणाऱ्यांवरती धडक कारवाई करण्यात आली असून मिळालेल्या माहितीनुसार पोलादपूर येथील गोरक्षक दीपक उतेकर, दिनेश दरेकर, जयेश जगताप, सागर साळुंके यांना गोंडाळे या गावातून आयशर टेम्पोमधून 12 गोवंश जातीचे बैल कत्तलीसाठी नेत असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलादपूर गोरक्षकांनी महाडमधील गोरक्षकांना व पोलीस प्रशासनाला कळवले व गाडीचा पाठलाग सुरू केला. सदर गाडीमध्ये 12 गोवंश होते. यावेळी चालक वेगाने गाडी पळवत होता. त्यामुळे सदरची माहिती गोरेगाव येथील गोरक्षक, म्हसळा येथील गोरक्षक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली. त्यानंतर अतिशय नियोजित पद्धतीने गोरक्षक व बजरंग दलाचे कार्यकर्ते व पोलीस प्रशासनाने सदर गाडीचा पाठलाग करून म्हसळा येथे 2 आरोपींना ताब्यात घेतलं असून 12 गोवंशांना गोशाळेत दाखल करण्यात आलेलं आहे. गोरक्षकांच्या या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक देखील केलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा फॉर्म्युला ठरवला असल्याचं वक्तव्य एका वृत्तपत्राच्या मुलाखतीमध्ये केले होते. भाजपकडून 26 तर शिवसेना, शिंदे गट व राष्ट्रवादी जागेचा फॉर्म्युला यावेळेला सांगितला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूचक वक्तव्य केलं असून महायुती सर्वच्या सर्व जागा निवडणूक लढवेल. समन्वयाने निवडणुकीला सामोरे जाऊ. तसेच आमच्या कोणतेही मतभेद नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. दापोली येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
महायुती म्हणून 45+ हे उद्दिष्ट ठेवून या निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोरे जाणार आहोत. याबाबत केंद्रीय नेतृत्व यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असल्याचं देखील त्यांनी यावेळेला म्हटलंय. पाहुयात नेमकं काय म्हणालेत खासदार सुनील तटकरे. सांगितलं की फडणवीस साहेब केवळ भारतीय जनता पक्षाचे नेते नाही आहेत, तर ते महायुतीचे नेते आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणाने 45+ हे उद्दिष्ट लक्षामध्ये ठेवूनच आम्ही या संदर्भामध्ये जागा न्याय त्या ठिकाणी चर्चा करू. आमच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा जागा वाटपाच्या संदर्भामध्ये बिलकुल कुठल्याही पैसा वाद त्या ठिकाणी राहणार नाही. पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुका लढवायचंच आहे. हा आमच्या सर्वांचा एकत्रितपणाचा सामुदायिक निर्धार त्या ठिकाणी आहे. गुहागरमध्ये आज महायुतीचे आमदार त्या ठिकाणी नाही आहेत, पण एकंदरीत संघटन तिन्ही राजकीय पक्षाचं उत्तम असल्यामुळे यावेळचा निवडणुकीचा विजय हा किमान लाखाच्या फरकापेक्षा अधिक असेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री हे महायुतीचे नेते आहेत. स्वाभाविकपणाने त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये काय दिलेलं आहे ते माझ्या वाचनात त्या ठिकाणी आलेलं नाही. पण एक बाब नक्की आहे की हिवाळी अधिवेशनाच्या नंतर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना राज्यपातळीवरती नेते आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी बसणार आहोत. एक लोकसभा जागांचा त्या ठिकाणी आढावा घेत एक विद्यमान असलेली राजकीय स्थिती आणि यापूर्वीची 2019ची राजकीय परिस्थिती याचा साकल्याने विचार करत आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाचे शिवसेनेचे 3 आमदारांनी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने महाड मतदारसंघात चर्चेला उधाण आले. यावरती आता आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. पाहुयात नेमका आमदार भरत गोगावले काय म्हणालेत. निर्णय घेणार आहोत की आहे ते आम्ही शिंदे साहेबांबरोबर ठाम राहणार आहोत. हा आमचा निर्णय आहे. कारण ज्या चर्चा आहेत त्या सगळ्या चुकीच्या चालू आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्री यांच्याकडे गेलो म्हणजे काय वेगळी चर्चा आहे अशातला भाग नाही आहे. तर ते जे काय कोणी अंदाज काढले ते चुकीचे आहेत. आम्हाला मुळात काय अडचणच नाही, तर इतर चर्चा करण्याचं कारण नाही. मंडणगड तालुक्यातील अनेक भागात आज रायगड रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय. यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या पाट शिरगाव आतकोळ रस्त्याला तब्बल 3 कोटी तर देव्हारे बोरखट खळाटी रस्त्याला 5 कोटींचा निधी मंजूर झाला. यावेळी अतिदुर्गम भाग असलेल्या बाणकोट परिसरातील वाल्मिकी नगरला जलजीवन मिशन अंतर्गत 3 कोटी मिळाले असून मंडणगड तालुक्यासह कोकणातील अनेक रखडलेल्या विकास योजनांचा आणखी भरीव निधी देण्याचं आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी वाल्मिकी नगर येथील भाषणात सांगितलंय. यावेळी अजय बिरवटकर, मंडणगड तालुका अध्यक्ष मुजफ्फरभाई मुकादम, भाई पोटसुरे, रमेश दळवी, मंडणगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पाट सरपंच सतीश दिवेकर, राकेश साळुंखे, तालुका युवक अध्यक्ष लुकमान चिपोळकर आदी मान्यवर यावेळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हणून तिथल्या शैक्षणिक संस्था आहेत, दीर्घकाळ त्या ठिकाणी त्यानिमित्ताने काम करत आल्या. जर्मन प्रकार इथलं हायस्कूल आहे बाणकोटचं, सगळी मंडळी मधल्या कालावधीमध्ये मला भेटली. मी विलंब माझ्या खासदार निधीतला 25 लाख रुपयाचं पत्र ताबडतोब दिलं आणि मी आताही येताना चौकशी केली. उद्या मी आढावा घेणार आहे की त्याची प्रमा येऊन ताबडतोब त्याच्या कामाची सुरुवात त्या ठिकाणी झाली पाहिजे. मुंडे हायस्कूलमध्ये सुद्धा CSR फंड जो काय पाहिजे होता त्याच्यासाठी सुद्धा योग्य ती खबरदारी मला त्या ठिकाणी घेता आली. अजूनही शिक्षणाच्या दृष्टीकोनातून काही अडचणी असतील ते काळाच्या दृष्टीकोनातून सुद्धा जेवढे शक्य असेल तेवढा प्रयत्न माझ्याकडनं नक्कीच त्या ठिकाणी होईल. कारण ग्रामीण भागातलं शिक्षण दर्जेदार पद्धतीचं झालंच पाहिजे या गोष्टीवरती आम्ही सगळेजण त्या ठिकाणी त्यानिमित्ताने भर ठेवणार. त्यानंतर ह्या मंडणगड तालुक्यामध्ये विकास काम होतात त्याचा 100% श्रेय आदरणीय खासदार साहेबांना जाते. त्याचं कारण एवढंच की 2009ला श्रीवर्धन मतदारसंघामध्ये आदरणीय खासदार साहेब म्हणजे आमदार त्यावेळेस निवडून आले. त्याच्यानंतर ज्या पद्धतीचा विकास झाला आणि त्या 5 वर्षाच्याच आधारावरती त्या ठिकाणी 2014ला थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला असेल. पण जेव्हा जेव्हा आम्ही प्रत्येक गावामध्ये जातोय त्या ठिकाणी आम्ही संघटनेविषयी किंवा विकास कामासंदर्भात जेव्हा बोलतो तर प्रत्येक गावामधील ग्रामस्थ असतील, त्या भागातले कार्यकर्ते असतील, ते एकच उदाहरण आम्हाला देत असतात की आमचा देखील विकास श्रीवर्धन मतदारसंघासारखा व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही खासदार साहेबांच्या पाठीशी 100% राहणार आहोत. तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याला विभागातील ग्रामीण भागातील जे ग्रामस्थ त्यांना पूर्णतः विश्वास आहे की मंडणगड तालुक्यामध्ये जर खऱ्या अर्थाने मूलभूत सुविधा कोण पुरवू शकतो किंवा अनेक जे प्रश्न ते मार्गी कोण लावू शकतो ते खासदार साहेब लावू शकतात. त्याच्याचमुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चाहणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात. वेळप्रसंगी ते कार्यकर्त्यांशी हास्य विनोदही करत असतात.
याचा अनुभव आता बारामतीकरांनी घेतलाय। बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं आयोजित बारामती पॉवर मॅरेथॉन स्पर्धेच्या शुभारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते। यावेळी 360 अँगलने अजितदादांना व्हिडिओ बनवण्यात आला। त्यानंतर अजितदादांनी स्पर्धकांना शुभेच्छा देखील दिल्या। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बाणकोट खाडीवरील सेतूचं काम गेली 10 वर्ष बंद असल्याने कोकणकरांना लागून राहिलेली कोस्टल हायवेची प्रतीक्षा पुलाच्या ढेपळलेल्या अवस्थेमुळे अद्याप हवेतच राहिले। मात्र पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत कोणत्या अडचणी आहेत आणि पूल नेमकं कोणत्या कारणामुळे बंद आहे याचा खुलासा रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी काल बाणकोट येथे विकास कामांचं भूमिपूजन प्रसंगी केले। राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सत्तेत असताना तत्कालीन मंत्री छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत 2013 मध्ये या पुलाच्या कामाचं भूमिपूजन बागमंडला येथे झाले होतं। याच पुलाच्या रखडलेल्या प्रश्नांबाबत खासदार सुनील तटकरे यांनी भविष्यात मंडणगड परिसरात येऊ ठेपलेल्या कारखानदारीचा विचार करता पुलाच्या उंचीत बदल करण्यात येणार असल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सहकारी त्यांच्याकडे पाठपुरावा केला। त्याच्यातल्या 4-5 पुलांची त्या ठिकाणी गती आलेली पाहायला मिळाली। पण ज्यावेळेला मी 2009 सालामध्ये अर्थमंत्री झालो त्याला बाणकोट बागमांडा खाडीवरच्या या पुलाला गती देण्याचं काम मला त्यानिमित्ताने करता आज ते काम रखडलेले पाहायला मिळतं। मधल्या कालावधीमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही काही गती दिली। राज्यामध्ये आता महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून काम करतात, देवेंद्रजी आहेत, आदरणीय अजितदादांच्याकडे आज तर नियोजन खातं आहे। आदिती सुदैवाने आज महिला बाल कल्याण खात्याचे सभापती झाले। मी या भागाचा लोकसभेचा सदस्य आहे। मी सतत या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि कुठल्याही परिस्थितीत बागमांडा ते बाणकोट खाडीवरच्या पुलाच्या कामाला गती मिळाली पाहिजे। पण गेल्या 3-4 महिन्यामध्ये मी अनेक वेळा त्याच्या संदर्भात बैठका घेतल्या। त्याच्यातली अडचण अशी निर्माण झाली की पूर्वी 42 मीटर उंचीवरती पुलाचं बांधकाम करावं असं मेरिटाईम बोर्डाने परवानगी दिली। अलीकडच्या कालावधीमध्ये मंडणगडच्या परिसरामध्ये काही नव्या प्रदूषण विरहित कंपन्या येणार आहेत असं कंपन्यांनी सरकारकडे कळवलंय आणि त्याच्यामुळे त्या पुलाची उंची अधिक वाढवली गेली पाहिजे असं मेरिटाईम बोर्डाने राज्य सरकारला त्या ठिकाणी सुचवलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये महत्त्वाच्या रस्त्यांसह अनेक अंतर्गत मार्गांवरती खड्ड्यांमुळे रस्ते उखडल्यामुळे अक्षरशः हे सगळे रस्ते खड्ड्यात गेलेलं चित्र सध्या पाहायला मिळतंय। खेड तालुक्यातील वेरळ भोसते कोंडिवली शिव बोरज हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त झाला आहे। पावसाळ्यानंतर म्हणजेच गणेशोत्सवाच्या दरम्यान या रस्त्याची डागडुजी होईल असे सांगण्यात आले होते। मात्र गणपती, दसरा, दिवाळी गेली तरी या मार्गाची परिस्थिती जैसे थे अशीच आहे। हा मार्ग खेड रेल्वे स्टेशन भोसते मार्गे खेड शहरात जोडला जातो। खेडसह दापोली, मंडणगड या 3 तालुक्यांचा संपर्क या मार्गावरून असतो। एवढेच नाही तर हा मार्ग 24 तास गजबजलेला असतो। मात्र तरीही प्रशासनाकडून या मार्गाच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे। आज समस्या अशी आहे की खेड ते रेल्वे स्टेशनला जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गाची एवढी दुरावस्था आहे की गाड्या चालवणं किंवा गाडीतून प्रवास करणं एवढं कठीण झालेलं आहे की मणक्याचे दुखणे आता उद्भवलेले आहेत। एक रस्त्याला त्या पूर्णतः असं आहे की 1 इंच पण कुठेही असं जागा राहिलेली नाही की तिथं 1-1 फुटाचे खड्डे आहेत। आज तिथं अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लवकरात लवकर शासनाने विशेष निधी वापरून त्या रस्त्याचं काम करावं हीच माझी मागणी आहे। आमचा व्यवसाय रिक्षाधंदा खेड ते रेल्वे स्टेशन हा रस्ता आमचा कायमचा वर्दळीचा असतो आणि त्यामध्ये आज परिस्थिती अशी आहे, माझे गावसुद्धा भोसते असून आज फुटाच्या अंतरावर असा रस्त्याची खराबी झालेली आहे। त्यामुळं तिथून भरपूर प्रमाणात धूळ वगैरे, गावची लहान मुलं वगैरे गावामध्ये आहेत, सारखी वर्दळ असल्यामुळे धुळीचा त्रास लहान मुलांना भरपूर होऊ शकतो असे आपले बोलणे आहे। आणि हा एवढा त्रास आम्हाला रिक्षा सेनेला म्हणजे रिक्षा सर्व ड्रायव्हर मालक चालकांना आम्हाला त्रास होत आहे। तर शासनाने त्याचं लवकरात लवकर काय तो निर्णय लावून रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावे। खेड रेल्वे स्टेशन या रोडवरनं खूप मोठी वाहतुकीचा प्रॉब्लेम झालेला आहे। रस्ता एकदम खराब झालेला आहे। प्रशासन कुठलाही तिथे लक्ष देत नाही। खेड आपण 2 व्हीलर घेऊन गेलो तरी खड्डेमय, ॲम्ब्युलन्स जाताना खूप मोठा त्रास होतो। इथे धुळीचा प्रॉब्लेम आहे, कोणी असंच जाऊ शकत नाही। धुळीच्या आजाराने खूप मोठं लोकांना त्रस्त झालेलं आहे। प्रशासन या रोडकडे लक्ष देणार आहे की
नाही देणार आहे. नसेल देणार तर आम्हाला काहीतरी त्या संदर्भात काहीतरी ठोस निर्णय घेण्यासाठी विचार करावा लागेल. खेड रेल्वे स्टेशन ते खेड शहर या मार्गाची अवस्था तर बिकट आहेच. शिवाय खेड शहरातील अनेक अंतर्गत मार्गांची अवस्था खड्ड्यांमुळे दयनीय झाली आहे. पावसाळा उलटून आता 2-3 महिने उलटून गेले, मात्र तरीही शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था काही बदललेली नाही. दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी वाहने चालवणे तर अवघड, मात्र या रस्त्यावरून चालताना देखील जिकिरीचे झाले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ झाली असून वेरळ भोसते मार्गावर 2 वेळा 4 चाकी वाहने रस्ता सोडून खड्ड्यात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रात्रीच्या वेळी या मार्गावरून वाहन चालवणे आता धोकादायक झाल्याचं पाहायला मिळतंय. जर खेड ते रेल्वे स्टेशन हे जर अंतर बघितलं तर तसं फार कमी आहे, जास्त अंतर नाही आहे. पण त्या अंतराला आज करोडो रुपये मोजून सुद्धा रस्त्याची अवस्था ही दैनंदिन आहे. 2 व्हीलर असो, 3 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, प्रत्येक गाडीवाल्याला जाताना त्या प्रत्येक खड्ड्याचा सामना करावा लागतो. त्या प्रत्येक खड्ड्यातून प्रत्येक प्रवासी पडताना असं आम्हाला आढळतो. बरेच प्रवासी आम्हाला आमच्या रिक्षामध्ये बसतात, प्रवास करतात, त्यावेळी ते वेळोवेळी सांगतात की आज या खेडला कोणी वाली आहे की नाही. जे काही करोडो रुपये येतात ते रस्त्यावरती हे खरोखरच रस्त्यासाठी जातात की कुणाच्या खिशात जातात. किती रुपयाचा, करोडो रुपयाचा रस्ता आणि तो जनतेच्या पैशातून बनलेला रस्ता आहे. आणि जर ही जनता त्या रस्त्यावरून जात असेल आणि जर या जनतेचं जाताना जर नुकसान होत असेल तर तो पैसा नेमका जनतेसाठीच वापरला जातोय की आणखीन कुणाच्या खिशात जातोय. बरं किती काय कसं काय त्याचा काही हिशोब नाही. आज 1-2 वर्ष व्हायला आली, जेमतेम रस्ता होऊन कोट्यवधी रुपये त्याला मंजूर झाले, परंतु तो रस्ता जर बघितला तर 2 किलोमीटरचं अंतर सुद्धा क्लिअर कट चांगलं चालता येत नाही. बरेचसे लोक आम्हाला जाताना येताना विचारतात की बाबा रे काय तुमच्या याला कोणी वाली आहे की नाही. अशी जर परिस्थिती बघितली तर सारखा वारंवार रस्ता, आज पावसाळा आला रे आला की खड्डे दामदुप्पट होतात. आणि आता सुद्धा बघितलं पावसाळा जाऊन जवळजवळ आता महिना व्हायला आला पण अद्याप सुद्धा एकही खड्डा भरलेला नाही. जशीच्या तसे खड्डे दिसत आहेत. रोज प्रवास जाता नाही तर आता 3 तालुक्याला जोडला जाणारा असा हा खेड ते रेल्वे स्टेशन असा हा रस्ता आहे. आज एवढी पब्लिक ह्या आज एवढं उत्पन्न रेल्वे स्टेशनला सुद्धा आहे की त्या रेल्वेला सुद्धा रेल्वे प्रशासन सुद्धा अजिबात लक्ष देत नाही, की ग्रामपंचायत सुद्धा लक्ष देत नाही. तर सरासरी खेड जनतेच्या जनमानसातून मला असं सांगायचं वाटतं की एक सामान्य नागरिक म्हणून की त्या रस्त्याचं व्यवस्थित काहीतरी विचार पण व्हावं आणि चांगल्या उत्कृष्ट दर्जाचा असा रस्ता तो व्हावा, एवढंच आमचं सांगणं आहे. देशाची एकता, रस्त्याची अखंडता, तसेच रस्ते हे त्या भागातील विकासाचे आणि समृद्धीचे मार्ग असतात असे बोलले जाते. मात्र खेडमध्ये रस्त्याच्या बाबतीत वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. इतर वेळी कोट्यावधी रुपयांचा विकास केल्याच्या गप्पा मारणाऱ्या राजकारण्यांनी त्याच रस्त्यावरून फिरताना आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. तर कोट्यावधी रुपये खर्च करून अवघ्या काही दिवसांमध्ये रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली चाळण कशी होते याचा देखील विचार आणि चौकशी होणे गरजेचे आहे. गुळगुळीत रस्त्याचे स्वप्न पूर्ण होईल तेव्हा होईल, मात्र आता सध्या तरी वाहन चालवण्यास रस्ता योग्य होण्यासाठी त्याची डागडुजी तरी होणे गरजेचे आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीसपदी रायगड जिल्ह्यातील कार्यकुशल, झुंजार, सक्षम आणि लढवय्ये नेतृत्व राजू साळुंके यांची फेरनिवड करण्यात आलेली आहे. या सर्व निवडीनंतर राजू साळुंके यांच्यावरती सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र साळुंके यांना सुपूर्द करून पुढील सामाजिक राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. राजू साळुंके यांनी आजवर भटके विमुक्त समाज घटकांच्या उत्कर्षासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. यावेळी राजू साळुंके यांनी पक्षश्रेष्ठींनी आपल्यावरती दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवून सोपवलेली जबाबदारी कर्तव्य तत्परतेने आणि सक्रिय राहून पार पाडू अशी ग्वाही देखील दिली आहे. मोदी साहेबांनी तळागाळातील लोकांना न्याय मिळण्यासाठी ज्या आघाड्या निर्माण केलेल्या आहेत, भटके विमुक्तांची आघाडी असो, या भटके विमुक्तांची आघाडी ही पहिला प्रथम भाजप पक्ष असा आहे की त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि भटके विमुक्तांना कसा न्याय मिळेल, तळागाळापर्यंत आपल्या योजना कशा पोहोचतील, राज्याच्या असो किंवा केंद्राच्या, ह्याच्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. आणि तळागाळातल्या लोकांना न्याय मिळण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं आहे ते आमच्या भाजप पक्षाने केलेलं आहे. आणि हेच काम गोरगरिबापर्यंत ज्या राष्ट्रीय योजना असो किंवा राज्याच्या योजना असो, या भटक्या विमुक्तांना कशा मिळतील आणि त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याच्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार आहे. आणि या पदाची जबाबदारी माझ्यांनी ज्या नेत्यांनी टाकलेली आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम
मी सदैव करेन. उद्धव ठाकरे गटाचे माजी शिक्षण सभापती आणि देवाचे गोठणे विभाग प्रमुख दीपक नागरे यांचा शिंदे गटात प्रवेश झालाय. किरण सामंत यांच्या संभाव्य खासदारकीच्या उमेदवारीमुळे विकासाच्या अनुषंगाने पक्षप्रवेश केला असल्याचं मत दीपक नागले यांनी व्यक्त केलंय. दीपक नागलेंसोबत मोगरे, कणेरे आणि कोणसर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालेला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, राजापूर तालुकाध्यक्ष आशफा खाजू, सुनील कुरूप, वसंत गडशी व पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते. प्रशासकीय, राजकीय आणि सर्व विकासाच्या दृष्टीने जाणारे एक नेतृत्वाची गरज आहे आणि ते बघता भैया शेठ ह्या जिल्ह्यामध्ये नाव आहे, संपूर्ण ठिकाणी अपेक्षित आहे, सर्वांनाच अपेक्षित आहे. शिवसेनेमध्ये जसं अपेक्षित आहे तसं इतर पक्षाच्या लोकांना सुद्धा ते अपेक्षित आहे की एक चांगलं नेतृत्व पुन्हा एकदा खासदारकाच्या रूपाने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक रत्नागिरी जिल्ह्यातलं असं नेतृत्व व्हावं आणि भैया शेठ त्या दृष्टीने पाहिलं जातं आणि आम्हाला विश्वास आहे माझ्या कार्यकर्त्यांचा आणि आमचा सर्वांचा या दृष्टीने. सिंधुदुर्ग पोलीस अधिकारी तुषार जोशी यांच्या बदली स्थगिती संदर्भात पत्र देण्यात आलं होतं. आपली मागणी पूर्ण झाली असल्याचं वक्तव्य दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गात केलंय. रेल्वेला त्यांची बदली झाली असून रेल्वे पोलीस खात्याशी संलग्न नसून ते रेल्वे संदर्भात निर्णय घेऊ शकतात. मराठा समाजाची जी मागणी होती ती आता मी पूर्ण केलेली आहे असं देखील त्यांनी यावेळेला म्हटलंय. पुण्याला झालेली बदली रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यांना रेल्वेला दिलेली आहे, म्हणजे आमची मागणी मान्य झालेली आहे. त्यांना रेग्युलर याच्यामधली बदली त्यांची रद्द झालेली आहे. रेल्वे हे आपल्या पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित नाही, ते फक्त रेल्वेच्या संदर्भातलं असतं. पुण्याला बदली करू नये असं आहे, मग तीच मागणी होती मराठा समाजाची, ती मी पूर्ण केली. आंतरराष्ट्रीय व आशियाई कबड्डी स्पर्धा सुवर्णपदक विजेती खेड चिचघरची सुकन्या स्नेहल शिंदे हिने माझे कोकणच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी माझे कोकण व हॅथवे परिवाराकडून राष्ट्रीय कबड्डीपटू स्नेहल शिंदे हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी हॅथवे परिवाराच्या ममता आमरे गिरडा, जाई शिवे, माझे कोकणचे सहसंपादक नंदेश खेडेकर, मनोज भोसले, नंदकिशोर थेराडे, प्रकाश जंगम, मृणाल मडव, प्रणाली भोसले, ध्रुवा कांबळी तसेच राष्ट्रीय कबड्डी खेळाडू स्नेहलचे वडील प्रदीप शिंदे यांसह हॅथवे व माझे कोकणचा परिवार यावेळेला उपस्थित होता. साऱ्यांनी स्नेहलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व कबड्डी क्षेत्रामध्ये कोकण सुवर्णकन्येने भारताचं नाव मोठं केल्याबद्दल साऱ्यांनी तिचं कौतुक देखील केलंय. यावेळी स्नेहलने माझे कोकणच्या टीमला देखील मनापासून शुभेच्छा दिल्या. कणकवलीतील सिद्धार्थनगर येथील संविधान स्तूप व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचं वाचन करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी कलमपट सरपंच संदीप मेस्त्री, चेअरमन सूर्यकांत कदम यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी निलेश पवार, चेअरमन सूर्यकांत कदम, महादेव कदम, श्रद्धा कदम, बंडू कांबळे, सचिन खोचरे, धीरज मेस्त्री, रोहन कदम, तय्यब शिरगावकर, निर्मला पवार, माधवी कदम, संदीप पवार, अंकुश पवार, गणपत पवार, चिन्मयी जाधव, विशाखा कदम, महेंद्र कदम, खुशाल कोरगावकर, गणेश सावंत उपस्थित होते. यावेळी भारताच्या संविधानाची उद्देशिकेचे वाचन देखील करण्यात आलं. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सगळ्यांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करून आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अधिनियमित आणि अंगीकृत करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय भारत. भारताच्या संविधानाचं हे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि माणसाच्या जीवनामध्ये दैदिप्यमान बदल घडवून आणण्याचं हे सामर्थ्य आहे. ते घराघरामध्ये जास्तीत जास्त पद्धतीने पोहोचावं आणि त्याची जागरूकता भारतीय नागरिकांमध्ये यावी यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि आज या कलमठ गावी सिद्धार्थ गृहनिर्माण संस्थेच्या वतीने
आज संविधान स्तूप या ठिकाणी आपण या कार्यक्रमाच्या खास आयोजनासाठी जमलेलो आहोत. या भारताच्या संविधानाच्या निमित्त आपण काही मान्यवरांच्या शुभेच्छा या निमित्ताने ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी जो 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाला स्वीकार करून संविधान सभेमध्ये हे जेव्हा स्वीकारलं गेलं, तेव्हा संविधान सभेने एकंदरीतच या भारतीय नागरिकांना, या भारताच्या नागरिकांना जो संकल्प दिला होता, जे एम आणि ऑब्जेक्ट दिलं होतं, ते प्रत्येक नागरिकाचं ध्येय बनलं. आणि या ध्येयाची आठवण आपल्याला जास्तीत जास्त प्रत्येक दिवशी व्हावी, म्हणून या ध्येयाचा विसर न व्हावा, यासाठी हे ध्येय सतत आपल्या मनपटलावर उमटत राहावं, यासाठी या ध्येयाला पुन्हा एकदा आठवूया. सध्या थंडीचा हंगाम सुरू झाला असून पश्चिम महाराष्ट्रात द्राक्ष उत्पादन बऱ्यापैकी झालेलं आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथून द्राक्ष उत्पादक शेतकरी कोकणात द्राक्ष विक्रीसाठी घेऊन येऊ लागलेत. मुंबई गोवा महामार्गालगत द्राक्ष विक्री सध्या मोठ्या जोरदार सुरू आहे. माझे नाव लखन वसंत गोडरे, जिल्हा सांगली, तालुका आटपाडी. आमच्या इथं द्राक्षाचा सीझन चालू झालेला आहे, तरी कोकणातल्या सर्व लोकांनी त्याचा स्वाद घ्यावा अशी कळकळीची विनंती आहे. आता आम्ही आठवड्यातून 2-3 वेळा इथं येतो, द्राक्ष विकतो. अर्धा किलो द्राक्षाचा भाव आहे 50 रुपये, 1 किलो द्राक्षाचा भाव आहे 100 रुपये. तरी सगळ्यांनी येऊन त्याचा स्वाद घ्यावा अशी कळकळीची विनंती आहे. मिठाई, फराळाच्या तिखट गोड अशा वेगवेगळ्या पदार्थांचा तसेच विविध प्रकारच्या फळांचा व भाज्यांचा महानैवेद्य श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर दाखवण्यात आला आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रींना तब्बल 451 प्रकारचे मिष्टान्न अर्पण करण्यात आले होतं. लाडक्या बाप्पासमोर मांडलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा भव्य अन्नकूट पाहण्याकरता पुणेकरांनी सकाळपासूनच मोठ्या संख्येनं मंदिरात गर्दी केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये अन्नकूट आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले की त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकूटाकरता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल 451हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकूटामध्ये मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद मंदिरातील भक्तांना देण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळेला सांगितलं. आता वेळ झाली बातमीपत्रात इथे थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.